राज्यभर पावसाळा लांबल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असताना आदमापूर येथील श्री बाळूमामा देवस्थानाचे अन्नछत्र मात्र अखंडितपणे सुरू असून हजारो भाविकांची तहानभूक भागवण्याचे कार्य अविरत सुरू आहे। आदमापूर येथे कॅनॉलद्वारे पाणी पुरवठा होत असला तरी सध्या टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे। देवस्थान प्रशासनाकडून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून दररोज तयार होणाऱ्या महाप्रसादासाठी लागणारे पाणी ही टँकरद्वारे आणले जात आहे। दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असून आठवड्याभरात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। पाणी टंचाई असूनही अन्नछत्राच्या सेवेत कोणताही खंड पडलेला नाही। त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या जाणवत असताना आदमापूर येथील व्यवस्था भाविकांसाठी दिलासादायक ठरत आहे। यापूर्वी गॅस टंचाईच्या काळातही अन्नछत्राची सेवा सुरू ठेवण्यात आली होती। त्याचप्रमाणे सध्याच्या पाणी टंचाईच्या परिस्थितीतही एकही भाविक उपाशी किंवा तहानलेला परतू नये यासाठी देवस्थान प्रशासन प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठीच तसेच भक्ती निवासामध्ये राहणाऱ्या भक्तांसाठीही पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे। प्रतिकूल परिस्थितीतही अखंड सुरू असलेल्या या सेवेमुळे श्री बाळूमामा देवस्थानाच्या कार्याचे भाविकांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।